उत्पन्न आम्हाला जवळजवळ 2 लाखाच्या पुढे मिळालं उत्पन्न. एका महिन्यात आपल्याला 80 कॅरेट निघतात, तर सरासरी आपल्याला 1100 रुपयानं दर भेटतो. बरोबर 80,000 90,000 होतात महिन्याला. बरोबर महिन्याला गॅरंटेड विषयच नाही. 100% माझ्याकडे पावते आहेत. मी माझं उत्पन्न 5 लाखावर कसं नेईल बरोबर. हे माझं टार्गेट मी ठेवूनच एसीटीचा वापर करणार आणि मला मिळणार का आता 200% मिळणार ही मला खात्री आहे. बरोबर. तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना इथला. माझं नाव योगेश अंकुश गणवट, तालुका फलटण, जिल्हा सातारा. ओके. तुमचा वांग्याचा किती क्षेत्र आहे सर? शेतचं अर्धा एकर क्षेत्र आहे सर आमचं. अर्धा एकर आहे. हो. ओके. कधी लागवड केली याची? तरी जून मध्ये केलेली आहे. बर. आणि व्हरायटी कुठली? व्हरायटी अजित 111 आहे. बर. तर साधारणतः तुम्ही जून मध्ये लागवड केली, आता चालू आहे डिसेंबर. हो. किती महिने झाले? जवळजवळ 6 महिने होऊन गेले. बरोबर. हो 6 महिने झाले. 6 महिने झाले या प्लॉटला. आणि हार्वेस्टिंग कधीपासून चालू आहे? हार्वेस्टिंग जुलै पासून. जुलै पासून. हो. म्हणजे किती दिवसांनी प्लॉट चालू झाला होता तुमचा? 40 दिवसात प्लॉट. 40 दिवसात. हो 40 दिवसात प्लॉट. याला कसं नियोजन केलं खताचं वगैरे तुम्ही? खताला आपण सुरुवातीला कृषी अमृतच्या बॅगा भरल्या हा. आणि SSM शक्ती, मिरॅकल, सम्राट वगैरे ते आपण सुरुवातीला बेडमधून भरलं. बरोबर. आणि नंतर मग आपण क्रॉप चार्जर वगैरे फुटव्यासाठी ते नियोजन करत करत हळूहळू बरोबर. सगळं व्यवस्थित सगळं प्लॉट. ओके. किती वेळा बेसल डोस दिला तुम्ही याला? बेसल डोस आपण आता 3 वेळा दिला आतापर्यंत. 3 वेळा दिलाय. हो, 3 आणि वेळा. सॉइल चार्जर किती गेला असेल एवढ्या क्षेत्राला? तरी आता अंदाज 10 लिटरच्या पुढे गेला असेल की. बरं. आपण शिलाची ट्रीटमेंट केली RNPH ची, त्यावेळेस 5-6 लिटर सॉइल चार्जर वापरलेलं आणि आदनं मधनं आपण एक 10 दिवसाला 1 लिटर सॉइल चार्जर सोडतो. तर किती उत्पादन मिळालं आतापर्यंत? ह्याला दर चांगला असल्यामुळे सर उत्पन्न आम्हाला जवळजवळ 2 लाखाच्या पुढे मिळालं उत्पन्न. अरे वा. सरासरी कॅरेट आपल्याला आता सरासरी काढलं तरी एका महिन्यात आपल्याला 80 कॅरेट निघतात. एका महिन्याला 80 कॅरेट तर सरासरी आपल्याला 1100 रुपयानं दर भेटतो. बरोबर. हो. मग एका महिन्याला किती रुपये झाले? 80,000 90,000 होतात महिन्याला. बरोबर. महिन्याला गॅरंटेड विषयच नाही. 100% माझ्याकडे पावते आहेत. सगळं प्रूफ आहे. काही विषय नाही. काही एखादा सरकारी जॉब वाल्याला सुद्धा एवढं पेमेंट नसेल? नाही भेटत. तुम्हाला महिन्याला 90,000 रुपये मिळतात? हो मिळतात. ओके. आणि म्हणजे एकंदरीत तुम्ही समाधानी आहात भाऊ? 100% समाधानी. आणि समाधानी काय, कारण की एसीटीत एवढे रिझल्ट आहेत ना, ती दुसऱ्या कशात एवढे रिझल्ट नाही तेवढे एसीटी रिझल्ट आहेत. आणि एसीटी वैदिक आता हेतून पुढे तर वापरत जाईल, कारण की मला अजून लॉंग टाइम मी माझं उत्पन्न 5 लाखावर कसं नेईल हे माझं टार्गेट मी ठेवूनच एसीटीचा वापर करणार आणि मला मिळणार का आता 200% मिळणार ही मला खात्री आहे. एसीटी वैदिक म्हणून मिळणार. याच प्लॉट मधून तुम्ही 5 लाखाचं उत्पन्न काढणार? 100% काढणार सर. अजून माझं टार्गेट आहे 1 वर्षभर चालवणार. नक्कीच गॅरंटेड चालणार आणि चालणार. आणि महत्वाचं म्हणजे अजून जेवढी काळोखीन उत्पन्न 100% वाढणार आहे अजून. बरं. ह्या परिसरामध्ये किती प्लॉट आहे वांग्याचे? वांग्याचं आता इथं 10 एकर वांगे आहेत आता तर. बरं. पण आपलं सगळ्यात टॉपनं जातं आणि सगळी क्वालिटी आपली 1 नंबर आहे क्वालिटी. बरोबर. म्हणजे परिसरातले प्लॉट जे आहेत ते आता डॅमेज व्हायला सुरुवात झाली. आणि क्वालिटीमध्ये मार्केट संदर्भात तुम्हाला काय वाटतं? मार्केट संदर्भात विषय केला तर आपण आपल्या मालाची जी चमक आहे आणि जी खायला जी टेस्ट आहे की नाही ती इथल्या कुठल्याच प्लॉटला टेस्ट नाही एवढं. म्हणून आपलं जे घनवटांचं वांग म्हणलं तरी पाक सिरियसली सांगतो पाक तुला मला होतं ते कॅरेटांना. म्हणजे आमची वाट बघत बसते ती. आणि जातं का तर 100% ह्यांच्यापेक्षा समजा ह्यांचं 800 गेलं तर आपलं 1000 जातं का तर जात. गॅरंटेड 100 रुपये एक्स्ट्रा. 100-200 रुपये एक्स्ट्रा जात. अरे वा. हो 200 रुपये एक्स्ट्रा जात. काय एवढं म्हणजे? सर ह्याच्या वांग्याची देठाची चमक म्हणा किंवा वांग्याची चमक म्हणा आणि वांग्याला काटा आणि समजा मार्केट मधून असा रिव्ह्यू मिळतोय की घनवटांचं वांग घेतलं की 2 ते 3 तासात अख्खा कॅरेट संपतो. अरे वा. आणि दुसऱ्याचं कॅरेट घेतलं तर त्याला दिवस जातो संपवायला. म्हणजे एवढी चांगली क्वालिटी चांगली सर. आणि जे एकदा शेतकऱ्यानं नेलं का नाही वांग आणि खाल्लं का नाही दुसरीकडे जातच नाही. तो ज्याच्याकडून घेतलंय ना तो कुठेही काय बसतो त्याच्याकडून तो वांग घेऊन जातो. बरोबर. एवढी त्याला क्वालिटी. आणि मार्केटमध्ये पण असं आम्ही काय गेलं नाही ते स्वतः जे आहे ना घेतो ना व्यापारी तो स्वतः सांगतो. तुमचं दुसऱ्या चर्चा होते ना 8-10 जणांना तो स्वतः सांगतो की घनवटांचं वांग का नाही म्हणजे खरंच 2-3 तासात खपतं. बरोबर. एवढी क्वालिटी आहे. आता ते फळ जे तुमच्या हातामध्ये त्याला चमक बघा ना किती. काय तेल लावलंय का? नाही एवढी चमकत आहे त्याला. किती सुंदर आहे ते. छान आहे एकदम. म्हणजे असं काय हुडकून काढलेलं नाहीये. आता तिथे दिसलं ती तोडलंय बाकी काय नाही. जनरल प्लॉट मधून तोडलंय. हो. किती दिवसाला तोडा करता तुम्ही? रोज सर तोडा करतो. दररोज? काय दररोज 3 कॅरेट गावते ती. 3-4 कॅरेट गावते रोज. अरे वा. रोज. आणि आता हा प्लॉट जो आहे शेंडा वगैरे चालू आहे त्याचा. हो. त्याच्यानंतर सेटिंग झालेली
आणि प्लॉट कुठं थांबलेलं नाही, हिरवेगारपणा वगैरे किती? आम्ही सध्या आता मायक्रो रायझा मायक्रो चार्जर, हा. मायक्रो चार्जर सोडलं कारण की आपण जे थंडी म्हणून झाड आपटेक करत नव्हतं, म्हणजे आपण जे खत घातलं ते आपटेक करत नव्हतं. त्यामुळे आम्हाला कोरडे सरांना आणि मयूर सरांच्या मार्गदर्शनातून आपण मायक्रो चार्जर घेऊन आलो आणि ते 250 ग्रॅम सगळं अख्खं मायक्रो, त्यामुळे एवढं झाडाला अपडेट आला आणि त्यात बरोबर आपण सॉइल चार्जर बी सोडलं. त्यामुळं एवढं, आणि फ्लॉवर चार्जरची पण आता पण थंडीत आभाळ येतं या, त्यामुळे आम्ही काय केलं तर मागल्या वेळेस जास्त हे झालं, आबाळ आलं, पण त्यावेळेस आपली जी सेटिंग होती म्हणजे नुसती कळी होती आणि त्या आबाळात जी सेटिंग लागलं, सगळं सेटिंग झालं. वातावरण खराब असून सेटिंग झालं आणि नंतर पण थंडी पडली, पण जी सेटिंग झालं ना ती मला जवळजवळ आम्ही 8 दिवस शिकत होतो. अरे आणि मग आबाळ आलं की माल वाढला की मार्केट आमचं 1200 रुपये होतं, ते आलं 600 रुपयावर. बरोबर, 600 रुपये झालं मार्केट. पण नंतर पण थंडी पडली, पद मार्केट हळूहळू पद वाढायला लागलं. 8 दिवसात पद मार्केट 1200-1300 गेलं. पण आमची एवढी सेटिंग झालं ना सर, आम्ही 8 दिवस त्या मालावर म्हणजे रेट आपल्याला चांगले भेटले, त्यातनं चांगला फायदा झाला आम्हाला. कारण इतर शेतकऱ्यांचं गळून गेली कळी वगैरे, सेटिंग नाही झाली. आणि जेवढी सेटिंग झाली की नाही, ऍक्च्युअली त्यांच्या मला वांग्यावर कळीच नव्हती. बरोबर, त्यामुळे जेवढी कळी होती तेवढी सेटिंग झाली आणि तेवढी त्यांना त्या ह्यात काढली. पण आपली कळी एवढी होती झाडावर, बरोबर, की सगळी सेटिंग झाली, एक सुद्धा गळ झाली नाही अजिबात. त्यामुळे आम्हाला पुढला 8 दिवस आम्हाला तो माल वापरता आला. परत आता परत एकदा आम्ही क्रॉप चार्जर आणि सॉइल ड्रिंचिंग करायची, ड्रिंचिंग करणार आणि वरनं परत एकदा फ्लॉवर चार्जर जर एवढा ना सर, एवढी जबरदस्त कळी येते ना, म्हणजे त्यात कुठलेच नाही येत नाही, 13-40-13 नाही किंवा ते कुठल्या केमिकल येत नाही, कुठल्या केमिकल एवढे येत नाही तेवढी आपल्या. आणि सर्व हे आपण जी मारलं नाही आपण फ्लॉवर चार्जर, माशी बिशी एवढी मस्त येते सर, गोडवा वाढतो का नाही एवढा जबरदस्त, मजा येऊन जाते. मजा येऊन जाते खरंच. आणि विशेष म्हणजे तुम्ही ती LSQ फवारणी पण केलेली होती, एक व्हिडिओ बनवला होता तुम्ही फुलकळी येण्यासाठी. त्याचा अनुभव सांगा ना कसा? सर त्या सुरुवातीला एवढी कळी नव्हती सर बरं का, पण असं वाटलं की याला आपण वेगळं काहीतरी करूया. मग सेटिंग चार्जर आणि आम्ही ती भिजत घातलं आणि नंतर आम्ही जी त्याला फ्रूट चार्जर मध्ये भिजवून गाळून घेतलं आणि अमृत जलचं पाणी एक केलं त्याच्यात फवारणीसाठी. आणि त्याने एकदा फवारणी केली सर, 6व्या दिवसात सांगतो, तिथनं पुढे मग आमच्या झाडाला अजून कळीच कमी पडली. अरे वा. हो, दुसरं एक्स्ट्रा सोडायची काही गरज नाही, एकच फक्त लावून धरलंय आम्ही की फ्लॉवर चार्जर आणि सेटिंग चार्जर. दुसरं आम्ही एक्स्ट्रा काहीच वरनं फवारत नाही. शिलाची ट्रीटमेंट पण केली होती तुम्ही, ती केल्यावर काय बदल जाणवतो सर? काय झालंय, एकदा समजा तरुण अवस्थेत समजा आपण म्हणतो की हे जी पानांची जी काळुकी किंवा ग्रोथ आहे, हळूहळू नंतर जसं आपण प्लॉट रोजच तोडाय ना, बरोबर, ती काय जाते काही दिवसांनी त्याची फुलगळी म्हणजे पानगळ होते किंवा पिवळा प्लॉट पडतो. मग आपण काय केलं, RNPH आणि सॉइल चार्जर भिजत घातलं, 5-6 लिटर घेतलं सॉइल चार्जर आणि त्या RNPH 3 दिवस भिजत घातलं, आणि अमृत जल पण भिजत घातलं. त्यावेळेस अमृत जल 3 दिवसानं ते अमृत जल आणि RNPH 8 दिवसानं गाळून बिळून घेतलं. तर त्या सोडल्यानंतर सर तुम्हाला सांगतो, काळुकी एवढी वाढली झाडाला, काळुकी वाढली, विथ माल वाढला आणि काटा जो म्हणतो ना आपण वांग्याला, त्यात बी जबरदस्त फरक झाला. की जे तू विचारतो सर, तू तुमच्या वांग्याला एवढा काटा कसा काय? बरोबर, वांग्याची काटा ही ओळख आहे, ओळख. आणि त्याची जी देठ आहे, देठ ती क्वालिटी तुम्हाला मिळते त्याच्यामध्ये. 100% मिळते. आणि सर देठ एक नाही, जवळजवळ एवढा देठ गावतो. आणि क्वालिटीचा काय वर आम्ही काय म्हणतो, मुंडा मारतो थोडक्यात, आमच्यात म्हणतात मुंडा जर का मारून लावला ना सर, आणि तटकार जर का त्याचं काढलं का नाही, आम्ही जेवतो 5-6 बादल्या पाणी वाटतात काय करतात, आपण तसं बादल्या न करता आपण डायरेक्ट मुंडा जर का तटकार काढला सकाळचा, असा जे मुंडा दिसतो ना, जबरदस्तच क्वालिटी. देठ बघा ना त्याचं किती लांब आहे, देठावरती त्याची क्वालिटी जी आहे ती समजते. तर एकंदरीत अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करताय. बरोबर. जवळजवळ 1.5-2 महिन्यात प्लॉट चालू झाला. आणि बाकीच्यांचं आता आजूबाजूला सगळ्यांचं 700-750 झाड आहेत. माझी 450-500 झाडात त्यांचं 5 कॅरेट माझी 7 कॅरेट 2 महिन्यापूर्वी काढले. म्हणजे अजून बी तीच चालू. तुम्ही एसीटी वापरता? एसीटी वापरलेलं, एसीटी ती डोस आणि हे आपलं काय कृषामृत 2दा ती 1-1 लिटर 10 दिवसाच्या अंतरावर. रिझल्ट जबरदस्त आहे. तुमचा पण वांग्याचा प्लॉट होता? ओके, म्हणजे हा सगळा अनुभव आला तुम्हाला. तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना. माझं नाव किरण केंद्रे,
राहणार ठाकूरकी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. ओके. तर तुमचा प्लॉट आता चालू आहे. हो चालेल. तुमचा काय मार्केटचा अनुभव मार्केटमध्ये घेऊन झाल्यावर क्वालिटी वगैरे? मार्केट क्वालिटी नाही त्यांना माहिती. क्वालिटी आमच्या वस्तीचं जेवढं वांग जातं तेवढं म्हणजे आमच्या दोघांचं बाकीच्यांपेक्षा आमचं 100-200 रुपयाने जास्त जातं. जास्त जातं. एवढी क्वालिटी आहे क्वालिटी आणि विषय म्हणजे सर आणि waiting व्हिडिओ असतं. चालू असताना अचानक आलेला आहे, असं काय त्याला बोलावलं नाही. नाही ना आम्ही गेलतो शाळेकडून आणले. हो कोल्ड्रीकडून आम्ही आणलंय. आणि मार्केटमध्ये असा विषय आहे की आमचंच फक्त मार्केटमध्ये वांग जातं. दुसरं वांग त्यांना असा आजचा रेट झालाय 1000 हा. आणि दुसरं 700 रुपयाने भेटलं तर नको म्हणतात. बापरे. ते काळच पडतंय तर हा, हा. हे आहे काळं तसं पडतं. शेवटपर्यंत टिकवून तुम्ही क्षमता संध्याकाळी नाही गेला राहत. तरी असं दिसतं. म्हणजे सर क्वालिटी सांगतो तुम्हाला तुम्हाला, म्हणजे इथंच- दुसऱ्याचा दांडा एका दिवसात काळा पडतो, हो आपलं 2 दिवस सुद्धा दांडा हा, काळा असंच पडत राहतं. नाही. बरोबर. टिकवण क्षमता आहे त्याच्यामध्ये. हा, टिकवून क्षमता, व्यापाऱ्यांना- क्वालिटी, ग्लिझिंग बरं सगळं. नाही, आज नाही विकलं गेलं तर उद्या विकता आलं पाहिजे त्यांना. 4 दिवस विकतात. बघा तुम्ही. खरंय खरंय खरंय. आता आज काय काय उद्या येत नाही, सोमवारचं मार्केट बंद असतं ना हो, फलटण. हो. आता आज ज्यांना घेतली 2 कॅरेट समजा त्यांचं अर्ध राहिलं, थोडं शिल्लक राहिलं तर ते उद्या सुट्टी काढून बुधवारी पण विकतात तीच वांग. बरोबर. पण तसंच हा हा जे तुमचं नवीन येणार आहे त्यापेक्षाही तरी उठूनच दिसत. गॅरंटेड. तुमचं किती क्षेत्र आहे? आमचं माझं 5च पांडे. 5 पांडे. 5 पांडामध्ये किती उत्पन्न निघाल तुम्हाला आता? पण आता माझं 2 महिन्याचा प्लॉट झाला. 2 महिन्यानं आज कितवा 2 महिने आणि 10 दिवस 2 महिने 10 दिवसात 1.5 लाख झालं उत्पन्न. बापरे, 2 महिन्यातच? होतं. मी त्या दिवशी काढलं ते. हा हा हा. म्हणजे एवढं शाश्वत उत्पन्न मिळतं तुम्हाला आज बेसल तरी डोस? शेणखत नाही. हा, शेणखतची गरजच काय? तुम्ही बेसल डोस टाकला ना कृषी अमृतचा. बेसल डोस. तरी एकच टाकलाय, अजून एक टाकायचं राहिला. आता दुसऱ्या पुढच्या वर्षी प्रॉपर नियोजन आपलं. जर 1 महिन्याला डोस पडलाच पाहिजे थोडा का होईना. आता तुमचा पहिल्यांदा 2 भरपूर महिन्याचा झालाय ना प्लॉट, तर हो, तुम्ही याला 2 डोस रिपीट केला तर आणखीन जास्त दिवस हो. चालेल ना तुमचा प्लॉट. हो चालणार की, करणार की रिपीट डोस आता. तर काय सांगाल शेतकरी मित्रांना ज्यांना वांगा पीक करायचे किंवा इतर पिकं करायची त्यांना? नाही एसटीचा तर रासायनिक पेक्षा एसटीचा आता 2-3 वर्ष झालं वांगी लावतोय, पण हो, उत्पन्न वेळी जास्त भेटलं यावेळी एसटी. जास्त भेटलं. जास्त भेटलं. 3 आणि क्वालिटी वर्षाचं. सर दरवेळेस पेक्षा हा, quality, क्वालिटी हा. चांगली आहे. बरोबर. हो ठीक आहे, चालेल.